ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत साक्षी अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते आणि म्हणते आय एम सॉरी, मी परमिशन न घेता आले. तेव्हा अर्जुन ओरडून सायलीला विचारतो, ही मुलगी इथे काय करते, हिला इथून जायला सांग. साक्षी म्हणते, मला 2 मिनिटं फक्त बोलायचं आहे, मला तेवढं बोलू द्या. अर्जुन म्हणतो, मला ही मुलगी माझ्या नजरेसमोर नको आहे. सायली साक्षीला विनंती करते की आधीच जो गोंधळ झालाय तो प्लीज वाढवू नकोस. तेवढ्या चैतन्य पण तिथे येतो आणि म्हणतो, अपमान करून घ्यायला आलीस ना इथे. इकडे अस्मिता डायनिंग टेबलवर येऊन बसते आणि कल्पनाला विचारते, आज तुला एकटीलाच काम करावं लागतंय, तुझी लाडकी सून झोपा काढते वाटतं. कल्पना म्हणते, इतक्या उशिरापर्यंत झोपायला, ती म्हणजे तू नाहीयेस. सायली कामासाठी बाहेर गेली. अस्मिता म्हणते, मग हा डबा कोणाचा आहे, मी उघडून बघू का? कल्पना म्हणते, नको. अस्मिता, तुझे हे काही उद्योग आहेत ना ते सगळे बंद कर. खायचं आणि चौकशा करायच्या तुझी सासू म्हणत असेल ना की तुझ्या आईने तुझ्यावर काही संस्कार केलेले नाहीयेत का? अस्मिता म्हणते, ती लाख म्हणेल ग, पण तिचं ऐकून घ्यायला मी कशाला तिथे थांबते? सचिन US वरून येईपर्यंत मी तरी माझ्या सासरीत जाणार नाहीये. कल्पना म्हणते, यात काय नवीन सांगितलंयस तू? एक माझी सून जी सगळे कर्तव्य पार पाडते आणि दुसरी माझी मुलगी जिला कर्तव्य या शब्दाचा अर्थच माहित नाहीये. तुला काही सांगणं म्हणजे ओंजळीनं समुद्र भरण्यासारखं आहे, काहीच उपयोग नाही. चैतन्य साक्षीला म्हणतो की हा माणूस कुठल्याही सेन्सिबल माणसाचं काहीच ऐकून घेणार नाही, कारण याला जे वाटतं तेच बरोबर असतं. साक्षी चैतन्याला म्हणते, प्लीज तू शांत राहा, तुझ्या बोलण्याने रागाने कोणी हर्ट होईल असं काहीतरी प्लीज बोलू नको. चैतन्य म्हणतो, ओके, नाही बोलत मी काही. अर्जुन जागेवरून उठतो आणि म्हणतो, इथून ऑर्डर पास झाली आणि तिकडे फॉलोही झाली. रोबोट सुद्धा इतका फास्ट ऑर्डर फॉलो करत नसतील. तेव्हा सायली म्हणते, आता तुम्ही तरी शब्दाला शब्द नका वाढवू ना. अर्जुन चैतन्य साक्षीला म्हणतो की मला तुमच्या रोमॅन्स इथे बघायचा नाहीये, हे माझं ऑफिस आहे, तुमचं घर नाहीये, सो आउट. चैतन्य म्हणतो, साक्षीने शपथ घातली म्हणून मी गप्प उभा आहे, मी नाहीतर तुझा हा नेहमीचा आरोग्य अजिबात सहन करून घेणार नाही. साक्षी म्हणते, अर्जुन सर, सायली जसं चैतन्याला चैतन्य भाऊजी म्हणते तसंच मला सुद्धा तुम्हाला अर्जुन भाऊजी म्हणायला खूप आवडलं असतं, पण तुम्ही तो अधिकार मला दिलेला नाहीये. कदाचित तो अधिकार मला तुम्ही कधीच देणार पण नाही. पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या आणि चैतन्याच्या वादाचं कारण मला बनायचं नाहीये. माझं खरंच खूप प्रेम आहे चैतन्यवर आणि तुमची मैत्री खूप महत्वाची आहे, पण मला माहिती मी एक खूप मोठी चूक केली आणि त्यासाठी मला माफ करा. चैतन्य तिला थांबवतो तेव्हा साक्षी म्हणते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की तुझ्याकडे मी हट्ट धरला नाही की आपल्या प्रेमाबद्दल अर्जुन सरांना सगळं सांगून टाक. मी मोठा धीर आणि जाऊ यांचा आशीर्वाद घ्यायला यापूर्वीच यायला हवं होतं. मी फक्त माझ्या धोंडीत तुझ्यावर प्रेम करत राहिले अगदी मनापासून, आणि या नादात मी विसरून गेले की या सगळ्याचे परिणाम इतके भयंकर होतील. अर्जुन म्हणतो, वा, आता कळालं मला की चैतन्याला कसं फसवलं असशील तू, असा ड्रामा केला असशील आणि याला तो खराही वाटला असेल, पण मी मूर्ख नाहीये. साक्षी रडत रडत म्हणते, हा ड्रामा नाहीये सर, माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर आणि आमचं नातं खूप पवित्र आहे आणि तुम्ही अशा कुठल्याही फसवणीचा रंग आमच्या नात्याला नका देऊ, मला नाही सहन होणार ते. अर्जुन टाळ्या वाजवत म्हणतो, वा, मी समोरच्याचे डोळे वाचू शकतो, तुझ्या डोळ्यात साफ दिसतंय मला, तू किती खालच्या लेवलची बाई आहेस ती. अर्जुनवर चैतन्य ओरडतो आणि म्हणतो, बाद झालं अर्जुन. चैतन्य साक्षीला म्हणतो, आपण निघू आता इथून, याला आपलं प्रेम कधीच कळणार नाही. अर्जुन चैतन्य म्हणतो, हे प्रेम नाही, हा ट्रॅप आहे, आश्रम मर्डर केसमधून सुटण्यासाठी लावलेला एक ट्रॅप, ज्यात तू अडकला आहेस. साक्षी मागे येते आणि म्हणते, नाही अर्जुन सर, हे सगळं खोटं आहे. चैतन्य माझं आयुष्य आहे, तुमचं आणि सायलीचं जसं एकमेकांवर प्रेम आहे ना तसंच माझं आणि एवढं बोलत असताना अर्जुन मध्ये साक्षीला थांबवतो आणि म्हणतो, तू आमचं नाव तुझ्या नावासमोर घेऊ नकोस. ही आणि हिचा बाप स्वार्थी आहेत, यांचं प्रेम फक्त पैसा आणि पॉवरवर आहे, पण यातलं तुला आता काहीच कळणार नाही चैतन्य, म्हणून निघ. सायली सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळे शांत बसा, आपण एक वेळ ठरवूया, तोपर्यंत तुमचा राग पण शांत झालेला असेल आणि तेव्हाच बोलूया, तेव्हाच यावर मार्ग निघू शकतो. साक्षी विचार करते की सगळे शांत झाले आणि सगळ्यांचा राग शांत झाला तर माझा प्लॅन फेल होऊ शकतो आणि त्यामुळे साक्षी अर्जुनचे पाय पकडते आणि म्हणते, तुम्ही मला हवं तर बोला सर, मी सगळं ऐकून घेईल, पण प्लीज आमच्या प्रेमावर संशय घेऊ नका, कारण या सगळ्याचा चैतन्याला खूप त्रास होतो आणि त्याला झालेला त्रास मी नाही बघू शकत. साक्षी रडण्याचं नाटक करू लागते. इकडे अस्मिता अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये रूमची झडती घ्यायला जाते. साक्षीला पाहून चैतन्य तिच्याकडे येतो आणि तिला उठ म्हणतो. या स्वार्थी माणसाच्या पाया पडून काही होणार नाहीये असं म्हणतो. साक्षी अर्जुनच्या पायाशी जाऊन म्हणते की तुम्ही आमच्या प्रेमाचा स्वीकार करा सर, आमचा संसार सुखाचा नाही होणार. अर्जुन सायलीला म्हणतो की काय चाललंय हेला हे नॉनसेन्स बंद करायला सांग. चैतन्य साक्षीला उठवतो. साक्षी म्हणते तुमच्या नात्यात फूट पाडून मला संसार नाही करायचा, असे आपण काही सुखी होऊ शकत नाही चैतन्य. असं मी काय करू म्हणजे यांचा विश्वास बसेल की मी खरी आहे. साक्षी चैतन्याच्या गळ्यात पडून रडू लागते. तेव्हा सायली तिला विचारते तुला पाणी हवंय का. अर्जुन सायलीला थांबवतो आणि म्हणतो चैतन्य पाणी देईल. बाहेर वॉटर कूलर कुठे आहे हे माहिती, याला घेऊन जा हिला. साक्षी म्हणते आधी तुम्ही आम्हाला माफ केलं का. अर्जुन जोरात साक्षीवर ओरडतो आणि म्हणतो तुझ्यासारख्या फ्रॉड मुलीकडून मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. आज आश्रम केस जिंकण्यासाठी तू चैतन्याला फसवलंस, उद्या एखाद्या प्रॉपर्टीसाठी दुसऱ्या कोणत्या मुलासोबत प्रेमाचं नाटक करशील, कारण हे तुझं खरं कॅरेक्टर आहे. चैतन्याला हे सगळं सहन होत नाही. तो अर्जुनला म्हणतो साक्षीच्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा ना तुला अधिकार आहे ना तुझी लायकी. अर्जुन म्हणतो मी बोलणार कारण मी खरं बोलतोय.
तू हिने फसवलेला पहिला मुलगा नसणार आहे चैतन्य, आणि शेवटचा सुद्धा नाहीये. जोपर्यंत हिचा स्वार्थ निघत नाही ना तोपर्यंत ही तुझ्यासारख्या मुलांना फसवत राहणार आहे. चैतन्याला खूप राग येतो. तो अर्जुनची कॉलर पकडतो. सायली त्याची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते. साक्षी म्हणते हे सगळं माझ्यामुळे होतंय, मी जबाबदार आहे ना या सगळ्याला. साक्षी रडत रडत तिथून निघून जाते. प्रिया साक्षीला फोन लावत असते. तेवढ्यात अचानक रविराज मागून येतो आणि म्हणतो थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तो मुलगा आला होता ना आपल्या घरी ज्याच्यावर तुझं खूप प्रेम आहे असं तू म्हणालीस, तो कोण ग? काय नाव त्याचं? प्रिया म्हणते सँडी. रविराज विचारतो तो काय करतो? प्रिया थोड्या वेळासाठी गप्प होते आणि नंतर म्हणते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो. रविराज म्हणतो त्याला आपल्या घरी बोलावून घे, मला थोडं बोलायचं आहे त्याच्याशी. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो मला लाज वाटते अर्जुन की कधी काळी तू माझा मित्र होता जो एका चांगल्या मुलीच्या चारित्र्यावर शंका घेतो, तिच्यावर हे घाणेरडे आरोप करतो. तो माझा मित्रच असूच शकत नाही. अर्जुन जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतो की ती साक्षी काय बाई आहे तुला कळत नाही की चैतन्य नात्यांचा बिझनेस करते ती. सायली मध्येच त्या दोघांना थांबवते आणि म्हणते एकमेकांवर जीवापाड जपणारे तुम्ही दोघंही काय वागताय हे? सायली म्हणते मी हात जोडून विनंती करते, न ओढता न भांडता शांतपणे एकमेकांशी बोला. आपल्या मनात काय आहे ते एकमेकांना सांगा, तरच यातून मार्ग निघेल आणि तरच हा गुंता सुटेल. चैतन्य म्हणतो संवाद त्या माणसाशी साधला जातो ज्याला ऐकू येतं, याला तर काहीच ऐकू येत नाही. अर्जुन चैतन्याला काही बोलणार तेवढ्यात चैतन्य अर्जुनवर आवाज चढून बोलते की तुझ्या हाताखाली काम नाही करत मी आता. वाद याने सुरू केला आहे. साक्षी आलेली ना तुझ्याकडे, सगळा अपमान गिरून ती भीक मागत होती ना आपल्या मैत्रीची, तू काय केलंस? तू तिचा परत अपमान केलास. अर्जुन म्हणतो की मी फक्त तिचा अपमान केला, तिला धक्के मारून ऑफिसच्या बाहेर नाही काढलं मी, पण फक्त तिलाच नाही तुला सुद्धा हाकलून द्यायला पाहिजे इथून. ती साक्षी खोटाडी आहेस, तिच्याकडून काहीच एक्सपेक्टेशन नाहीत मला, पण तू माझा विश्वासघात केला आहेस. हिच्यासाठी एवढं करतोयस ना, मग कशावरून तू आपल्या केसचे डिटेल्स हिच्यासोबत शेअर केले नसतील आणि कशावरून त्या साक्षीशी आणि महिपशी आपल्या मैत्रीचं डील केलं नसशील? हे सगळं ऐकून चैतन्य अर्जुनच्या अंगावर जातो आणि म्हणतो तोंड बंद ठेवायचं. मी तुझा विश्वासघात केला नाहीये, मी कोर्टात तिच्यावर बॉम्ब पडू दिली आणि तू मला म्हणतोयस की मैत्री विकली, तू माझ्यावर मैत्री विकल्याचा आरोप करतोयस. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन चैतन्याला म्हणतो की मी आता गप्प आहे कारण तुला कितीही सांगितलं ना की तुला ते पटणार नाही, त्यामुळे तुला आपली मैत्री सुद्धा कळणार नाही. चैतन्य म्हणतो मित्र तो असतो जो आपल्या मित्राची सगळी सिक्रेट जीवापाड जपून ठेवतो आणि माझ्याकडे तुझं खूप मोठं सिक्रेट आहे, तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.